राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात जी कारवाई केली जाणार आहे त्यामध्ये संघ सरकारच्या पाठीशी आहे असा संदेश सरसंघचालकांनी मोदींना दिल्याची चर्चा आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी सरसंघचालकांनी भेटीसाठी येण्याची गेल्या 10 वर्षांमधली ही दुसरीच वेळ आहे। पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना प्रचंड वेग आलाय। दिल्लीत सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे। याच घडामोडींमध्ये मंगळवारी एका बैठकीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। ही बैठक होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामधील। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील बाहेर आलेला नाही, पण एका जाहीर कार्यक्रमात 2 दिवसांपूर्वी राजा प्रजेसाठी काय करू शकतो अशी प्रतिकात्मक भाषा वापरत मोहन भागवतांनी पहलगाम हल्ल्यानंतरची आपली भूमिका स्पष्ट केली होती। आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पात केला त्यांनी धर्म विचारून मारलं। हिंदू असं कधीही करणार नाही, पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील। म्हणून देश बलवान पाहिजे। आपल्या मनात दुःख आहे, सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे। सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे। कारण असुरांचं निर्दालन जर व्हायचं असेल तर 18 भुजांची ती शक्ती ती असलीच पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालकांची भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी होती, कारण 2014 नंतर देशावर अनेक दहशतवादी हल्ले झाले। इतरही अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या, पण एकदाही सरसंघचालक पंतप्रधानांच्या घरी गेले नव्हते। मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमध्ये संघ मुख्यालयाला भेट दिली। पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीनं संघ मुख्यालयामध्ये जाण्याची ही पहिली वेळ होती। या अगोदर सुद्धा राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी नरेंद्र मोदी आणि सरसंघचालकांनी एकत्रित पूजा केली होती। पहलगाम के बाद में जो 2-3 भाषण सरसंघचालक जी के हुए, तो पहला भाषण का मतलब ये है कि पीस नोबल प्राइज के लिए, पीस के लिए, शांति के लिए आप चुप रहने की गलती मत कीजिए। हम पर हिंसात्मक हमला हुआ है तो हिंसात्मक हमले का जवाब हमको देना ही पड़ेगा। अब शांति जब करने का यह समय नहीं है, यह स्ट्रेट वे पब्लिकली मैसेज है। दूसरा मैसेज है दूसरे भाषण में कि राजधर्म है जनता का प्रोटेक्शन करना, और राजा ने जनता का प्रोटेक्शन करना ही चाहिए। पहलगाम हल्ल्यात पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या, त्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे। या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानला तर उत्तर द्यायचंच आहे, पण त्याच वेळी धार्मिक मुद्द्यांवर आपल्या देशात कोणतीही अशांतता निर्माण होणार नाही याचीही काळजी भारताला घ्यावी लागेल, आणि त्यासाठीच देशातील सर्वच घटकांचा पाठिंबा सरकारसाठी गरजेचा असेल। या दृष्टीने सुद्धा पंतप्रधान आणि सरसंघचालकांमधली ही भेट महत्त्वाची मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।